श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राजाधिराज योगीराज श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो. सर्वप्रथम जे काही आज तुम्ही स्वामींचे विचार ऐकणार आहात ते फक्त शब्द नाहीत, ते फक्त विचार नाहीत, तर अनुभव आहेत, वास्तव्य आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख, यश आणि समाधान शोधत असतो, पण खरं जीवन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. स्वामी समर्थ सांगतात की मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात, यालाच जीवन म्हणतात. एका विचारात जीवनाचं गूढ दडलं आहे. बाहेरून दिसणारं सगळंच खरं असतं असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून तुटलेले असतात आणि काही लोक दुःखात असूनही समाधानी राहतात. म्हणूनच जीवनात फक्त बाह्य गोष्टींवरून कोणाचीही मूल्यमापन करू नका. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला तर सांगतील, त्यासोबत तुझ्या जीवनामध्ये तू घेतलेले अनुभव सुद्धा सांगतील व तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं आज तुला उत्तर मिळून जाणार आहे. तू फक्त आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार एकदा ऐकून बघ. तू फक्त शेवटपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार एकदा ऐकून बघ, कारण की आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुला समजणार आहेत. आजच्या काळात माणूस जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी करतो. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते, पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. खरा आनंद हा स्वतःसाठी जगण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात आहे. एखाद्याला मदत करणे, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी श्रीमंती आहे. म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कुणाबद्दल द्वेष नको, कुणाबद्दल राग नको. आज जर कोणी आपलं वाईट पाहत असेल तर त्याचं वाईट आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक कोणता राहिला? तर नक्कीच वाईट माणसाला बघून वाईट माणूस होऊ नका. दृष्टिकोन चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा, स्पष्टीकरण स्वतःच्या आयुष्यामध्ये ठेवा. बघा, आज प्रत्येक अवघड गोष्ट सुद्धा तुम्हाला सोपी वाटेल. आज बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत आहेस, पण तुझ्या आयुष्यातील प्रश्न आणि कोडे हे काही सुटत नाहीयेत आणि स्वामींची भक्ती करून सुद्धा तुला आज स्वामींचा अनुभव मिळत नाहीये. पण आजच्या या काळामध्ये, आजच्या या वेळेमध्ये थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. हे शब्द आणि हे विचार तुझ्या मनामध्ये ती गोष्ट आणतील, ती ताकद आणतील, ती शक्ती आणतील, ती भक्ती आणतील, ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सोडवणार, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर करणार. स्वामींच्या विचारांकडे तर वळूयात, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे तर वळूयात. पण त्यापूर्वी आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आणि नक्कीच या काळामध्ये माणसाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? जात, धर्म, पात, पंथ या गोष्टींकडे सर्वात जास्त माणूस जेव्हा लक्ष देतो तेव्हा तो कुठे ना कुठेतरी माणुसकीच्या नात्याने दूर होतो. सर्वात मोठा धर्म जो स्वामींनी बनवलेला होता तो म्हणजे माणुसकी, आणि आज प्रत्येक माणूस हा माणुसकी विसरत चाललेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा यावरून तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची काळ आणि या काळाची गरज, ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी आज एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरतात. का? कारण की वेळ परिस्थितीच तशी आहे. ती छोटी चिमुकली पोरं, काही लोक अनाथ आहेत, काही लोक अपंग आहेत, पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जग बघता येत नाही, चालता फिरता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? आज एकत्रित येऊन जर प्रत्येक स्वामी भक्तांनी त्या लोकांना
लोकांचा विचार केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येऊ शकतो. आणि एका महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगत आहे. आता एका महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगत आहे, ती म्हणजे सध्याची काळ आणि या काळाची गरज. आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे की आज आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही. आज आपण आपल्या कष्टाने आपले आयुष्य पुढे ढकलू शकतो. आज आपण आपल्या कष्टाने आपल्या आयुष्यामध्ये ते सुख मिळवू शकतो, जे सुख माणसाच्या जीवनासाठी गरजेचे आहेत. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, ज्या लोकांसाठी कोणी उभा सुद्धा राहत नाही. या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर लक्ष्मण सोनावणे, शिवाजी काले, कमल कदम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या काळात कोणीच करत नाही. तर एक महत्त्वाचा मुद्दा तुला आणखीन सांगू इच्छितो. आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. जीवनात चांगले घडो वा ना घडो, जे पण घडो ते नक्कीच तुझ्या कर्मांनी घडो. आज तुझे कर्म चांगले असतील तर उद्या तुझे आयुष्य चांगले ठरेल. आज नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये ती परिस्थिती नसेल, पण फुल ना फुलाची पाकळी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते रडणं राहणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये ते दुःख राहणार नाही. कोणाच्या तरी जीवनाचं आनंद बनण्याचं एक छोटंसं सहकार्य तुम्ही करू शकता. तर या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता. एक शेवटची विनंती हीच असेल तुमच्यासमोर, की आज नक्कीच माणुसकीचा धर्म पार पाडा. आज प्रत्येक माणसाने इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण की या कलियुगामध्ये आपले जवळचे सुद्धा आपले राहिलेले नाही आहेत. तर त्या दूरच्या लोकांचा विचार करणार कोण, तर त्या परक्या लोकांचा विचार करणार कोण. तर शेवटची विनंती हीच आहे की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. वळूयात स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. ते स्वामींची शिकवण, जी शिकवण आपल्याला या आयुष्यामध्ये सावरणार आहे. ते स्वामींचे शब्द, जे शब्द आपल्याला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे. आणि नक्कीच क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातं. क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात, पण आतून स्वच्छ राहण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. जीवनात लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण चांगल्या मनाचं फळ आयुष्यभर मिळतं. त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्यावर लक्ष द्या. पण या जगात जगताना वास्तव्य समजून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला त्रास देणारे हजारो भेटतात. प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा वापर करतात. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण या जगात टिकण्यासाठी फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, त्याला समज आणि शहाणपणाची जोड लागते. आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा खरी ओळख लोकांची होते. जे वाईट वेळेत साथ सोडतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. पण ज्यांनी कठीण काळात साथ दिली, उभं केलं, त्यांचं मोल कधीच विसरू नका. कारण चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो उभा राहतो तोच खरा आपला असतो. अशा लोकांसाठी आयुष्य नेहमी कृतज्ञ राहा. या जीवनामध्ये कायम तू एक गोष्ट लक्षात घेतली
असशील की वाईट वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपलं साथ सोडून जातात, पण काही असे ठराविक लोक असतात जे आपल्या सोबत असतात. आज जर तुझ्यासोबत कोणी नसेल तर नक्कीच स्वामी तुझ्यासोबत आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी, त्या गोष्टी तुझ्या विचारांसाठी, त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी. एक छोटीशी गोष्ट सांगतो, एक माणूस संकटात सापडतो आणि त्याला सगळे त्याला सोडून जातात. शेवटी एकच मित्र त्याच्या सोबत राहतो, त्याला आधार देतो, त्याला उभं राहायला मदत करतो. काही वर्षांनी तो माणूस यशस्वी होतो. त्याला विचारलं जातं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणतो, ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यामुळे मी उभा राहिलो. हाच जीवनाची खरी शिकवण आहे, हीच जीवनाची खरी शिकवण आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो की आज मी एकटा पडलोय, आज माझ्यासोबत कोणी नाही, मी काय करणार, मी या जीवनामध्ये यशस्वी कसं ठरणार? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीतून कोणती तरी शिकवण मिळत असते. फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीला पाहायला लागतं, फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीकडे पाहायला लागतो. लोकांना वाटतं की फक्त देवाला पूजा केली की सगळं मिळतं. पण स्वामी समर्थ स्वतः सांगायचे, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मेहनत तुमची, फळ देणं त्यांचं. त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका. अडचणी या आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. भीती, शंका, संभ्रम हे सगळं आपल्या विचारातून निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजेच भीती सोडा, विश्वास ठेवा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, मन खूप गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, डोळे बंद करून माझं ध्यान कर. याचा अर्थ फक्त ध्यान देणं नाही तर स्वतःशी संवाद साधणं आहे. शांत बसून विचार करणं, स्वतःला ऐकणं आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं आहे. कारण अनेकदा उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, मला सांग, मी योग्य त्या ठिकाणी पोहोचवीन. याचा अर्थ असा आहे की तुमचा विश्वास, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं नक्कीच सत्य कधीही वाया जात नाही. योग्य वेळी त्याला योग्य दिशा मिळते आणि ती दिशा स्वामी देतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की मी चांगलं करून सुद्धा मला योग्य दिशा दिसत काय नाहीये, पण नक्कीच योग्य वेळ आली की प्रत्येक दिशा तुला दिसणार. तू फक्त संयमता तुझ्या मनामध्ये बाळग. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम राहा आणि कृतीत आणा. कारण अर्धवट निर्णय आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाहीत. जीवनात ठामपणा, विश्वास आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. मन स्वच्छ ठेवा, कष्ट करत राहा, भीती सोडा आणि विश्वास ठेवा. कारण शेवटी जीवन हे दिसतं तसं नसतं, ते समजून घेतलं की सुंदर होतं. त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय अनुभव घेतलेला आहे, स्वामींनी त्याला काय अनुभव दिलेला आहे, त्याच्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला या संपूर्ण जीवनाचं सार समजणार आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात आर्यन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. एक मुलगा राहत होता, खूप साधा,
मनाने चांगला आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण आतून तो अनेकदा तुटलेला असायचा, कारण लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. कुणी त्याच्याकडून मदत घेत असे, पण वेळ आली की त्याला एकटं सोडून जात असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप कठीण वेळ आली. व्यवसायात तोटा झाला, मित्र दूर गेले आणि ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याने सुद्धा साथ सोडली. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी इतकं चांगलं असूनही माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, मोर नाचताना सुद्धा रडतो. त्याला जाणवलं की बाहेरचं हसू आणि आतील वेदना वेगळी असू शकते आणि हेच जीवन आहे. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका वृद्ध माणसाकडे गेला. तो वृद्ध नेहमी शांत आणि समाधानी असायचा. आर्यनने त्याला विचारलं, माझ्याबरोबरच असं का होतं? वृद्ध हसला आणि म्हणाला, तू मनाने खूप चांगला आहेस बाळा, पण थोडं व्यावहारिक होणंही गरजेचं आहे. जगात सगळे तुझ्यासारखे नसतात. त्याला स्वामींचे शब्द आठवले, हळवं मन घेऊन फिरू नकोस. आर्यन हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने मदत करणं बंद केलं नाही, पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवणं थांबवलं. त्याने मेहनत सुरू ठेवली. लोकांनी सांगितलं, देवावर सोड, पण त्यांना स्वामींचे विचार आठवतात. तू कर्म करत जा, आणि तो काम करत राहिला. त्या काळात एकच माणूस त्याच्यासोबत उभा राहिला, त्याचा जुना मित्र समीरने त्याला कधीच सोडलं नाही. त्याच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी आर्यन पुन्हा यशस्वी झाला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमा झाले, पण आता तो बदलला होता. त्याने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही ज्यांनी त्याला सोडलं होतं, पण ज्याने त्याला उभं केलं होतं त्याला कधीच विसरला नाही. एक दिवस गावात त्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? एवढं सर्व नुकसान होऊन सुद्धा तू आज पुन्हा त्याच गोष्टीवरती उभा आहेस. आर्यन शांतपणे म्हणाला, मी दोन गोष्टी शिकलो. ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून वास्तव्य समजलं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्याकडून माणुसकी समजली. त्याने पुढे सांगितलं, अडचणी आयुष्यात नव्हत्या, त्या माझ्या मनात होत्या. ज्या दिवशी मी भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवला, त्या दिवशी मार्ग आपोआप सापडला. आता आर्यन रोज थोडा वेळ शांत बसायचा, डोळे बंद करून स्वतःशी संवाद साधायचा. त्याला जाणवलं की उत्तर बाहेर नाहीत, ते आपल्या आत असतात. त्याचा आत्मविश्वास वाढला, निर्णय ठामपणे, आणि तो आयुष्य जगायला लागला. खऱ्या अर्थाने या जीवनाचे अर्थ त्याला समजले, आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये ते आनंद त्याला मिळाले, ज्या आनंदाची तो प्रतीक्षा पाहत होता, ज्या आनंदाची तो वाट पाहत होता. नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामींचे विचार तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे, भाग्यशाली ठरवणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि स्वामींचे विचार तू मनापासून ऐकत आहेस. स्वामींचे विचार मनापासून आत्तापर्यंत ऐकत आहेस. या पुढील स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी मदत देतील, कारण की कायम एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं ऐकणं, चांगलं भ्रमण करणं, चांगली सवय आपल्या मनामध्ये उतरवणं, या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी चांगल्या आहेत. जेवढं वेळ ऐकशील तेवढं वेळ तुझ्यासाठी चांगला आहे, कारण की स्वतः स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वडिलांनंतर आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही, आणि नक्कीच आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगणारे स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही. स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही. या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, नक्कीच या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये कधी अडकू नको. स्वामींचे हे जे विचार आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप सारी मदत करून जातील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक खूप सुंदर गोष्ट तुला सांगतो, हे जीवन खूप
सुंदर आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर सतत नाराज राहू नये. प्रत्येक वेळी सगळं आपल्या मनासारखंच होईल असं नाही, पण म्हणून निराश होऊ नये. काही वाईट प्रसंग येतात, काही माणसं नकळत दूर जातात, पण जे चांगले क्षण मिळाले आणि जे लोक आजही आपल्या सोबत आहेत त्यांची कदर करावी. वाईट दिवस कायम राहत नाहीत, म्हणून आशा ठेवून हसत राहावं. एक मोठं उदाहरण अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो. समजा एक शेतकरी आहे. तो रोज आपल्या शेतात मेहनत करतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, पिकं नीट येत नाही, काही रोपे सुकतात, काही बियाणे उगवत नाहीत. जर तो शेतकरी म्हणाला सगळंच वाईट आहे आणि पूर्ण शेत सोडून दिलं, तर पुढच्या वर्षी चांगलं पीक कसं येईल? पण तो जर असा विचार करत राहिला, काही रोपे सुकली पण काही अजूनही हिरवी आहेत, गेल्या वर्षी चांगलं पीक आलं होतं, ते दिवस मी विसरायचे नाहीत, जेवढं माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करतो, पाऊस पुन्हा येईल, तर तो आशा सोडत नाही. जीवन ही असंच आहे. कधी एखादी इच्छा पूर्ण होत नाही, कधी एखादं नातं तुटतं, कधी दिवस खूप कठीण जातात, पण म्हणून पूर्ण आयुष्यच वाईट आहे असं मानू नये. जे लोक अजूनही आपल्या सोबत आहेत, जे क्षण आनंदाचे मिळाले होते, ते आठवत राहिले पाहिजेत. हे दिवस पावसासारखे आहेत. हे वाईट दिवस पावसासारखे आहेत. ते येतात पण कायम थांबत नाहीत. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली तरी हसणं, आशा ठेवणं आणि जगणं सोडू नये. आता नक्कीच या गोष्टीतून एक खूप मोठा अर्थ, खूप मोठं तात्पर्य समजलं असेल. या माणसाच्या जीवनामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणसाचा समजूतदारपणा. आज वाईट वेळ आली आहे, वाईट वेळ कायम राहणार नाही. जर आपण सातत्याने प्रयत्न केलं तर आपल्या मनासारखं सुद्धा घडणार आणि आपले जीवन आपल्या मनासारखं सुद्धा होणार. तो फक्त विश्वास ठेवून एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घालवणार, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आता महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर ऐकलास, पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार ऐकशील ते जवळपास तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वामींचा हा विचार खूप साधा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे. माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, फसवणूक नाही, तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडे घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असेल, तर ती परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि चांगलं मन असणं जास्त महत्त्वाचे आहे. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आणि त्यावरूनच एका 2 स्वामी भक्तांचा अनुभव तुला सांगतो. एका गावात 2 माणसं राहत होती. दोन्ही मनापासून स्वामींची भक्ती करत होती. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होती. स्वामींची भक्ती करण्यात मग्न होती. पण एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता.
एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. श्रीमंत माणूस नेहमी महागडे स्वच्छ कपडे घालायचा. लोक त्याला पाहून म्हणायचे, वा किती छान व्यक्तिमत्व आहे. पण तो मनाने खूप कठोर होता. कुणाला मदत करायचा नाही, लोकांना कमी लेखायचा. दुसरीकडे गरीब माणूस साधे थोडे जुने कपडे घालायचा. लोक कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण त्याचं मन खूप स्वच्छ होता. तो नेहमी लोकांना मदत करायचा, प्रेमाने बोलायचा, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. एक दिवस गावात मोठं संकट आलं, पूर आलं. श्रीमंत माणूस स्वतःच्या घरातच सुरक्षित राहिला, पण कुणालाही मदत केली नाही. तो गरीब माणूस मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवू लागला. भूक असताना अन्न वाटलं, थंडी असताना स्वतःचे कपडे दिले. त्या दिवसानंतर प्रत्येक माणसाला समजलं, प्रत्येक स्वामी भक्तांना समजलं, लोकांना समजलं की खरा माणूस कोण आहे. ज्याच्या कपड्यांची स्तुती होते तो मनाने गरीब होता. ज्याच्या कपड्यांची स्तुती होत होती तो मनाने गरीब होता. आणि ज्याची कोणी विचार करत नव्हतं आणि ज्याला कोणी विचारत पण नव्हतं तो मनाने खूप श्रीमंत होता. शेवटी गावातील एक वृद्ध म्हणाला, स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात, देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात सुद्धा दिलेले आहे, विश्वास सुद्धा दिलेला आहे. तो विश्वास ठेवून नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहिलास तर आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला हे जग जगायला शिकवणार आहे. पण त्यापूर्वी या विचारांचा अर्थ असा आहे की देवावर श्रद्धा ठेवणे चुकीचं नाही. देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण फक्त पूजा पाठ करून, अगरबत्ती लावून, नारळ फोडून किंवा घंटा वाजवून सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. देव आपल्याला काही जादूने सगळं देत नाही. उलट देवाने आपल्याला हात, पाय, बुद्धी आणि कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या मेहनतीने आपले आयुष्य घडू शकतो. म्हणजेच देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायला काम आपल्याला करावं लागतं. पण चालायलाच काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे फक्त देवाकडे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत कष्टही करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एका गावात विनय नावाचा एक मुलगा होता. तो रोज मंदिरात जायचा, देवासमोर अगरबत्ती लावायचा, हात जोडून देवासमोर प्रार्थना करायचा, देव मला पास कर, मला चांगले मार्क्स दे. पण एक गोष्ट अशी होती की तो अभ्यास मात्र करत नव्हता. परीक्षा आली, तो नापास झाला. तो खूप नाराज झाला आणि देवावर रागवला. मी रोज पूजा केली तरी देवाने मदत का केली नाही? तेव्हा त्याच्या आजोबाने शांतपणे विचारलं, देवाने तुला हात दिले ना, डोकं दिलं ना, वाचायला डोळे दिले ना? विनय म्हणाला, हो. आजोबा हसून म्हणाले, देवाने तुला सगळं दिलं पण तू त्याचा वापरच केला नाहीस. त्या दिवशी विनयला समजलं, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, कष्टही करावे लागतात. पुढच्या वेळी त्याने मन लावून अभ्यास केला, मेहनत केली आणि मग जेव्हा तो पास झाला तेव्हा त्याला देवाने धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी स्वतः देवाला जाऊन धन्यवाद दिले की देवा, तुम्ही मला सर्व काही दिलं होतं, त्या गोष्टी मला समजल्या नाहीत. आज तुझ्यावरती कठीण वेळ आहे, आज तुझ्यावरती कठीण प्रसंग आहे. देव सर्व काही नीट करेल. फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर.
त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते. आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस. म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस.
कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ. कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ. कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, काहून माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत. पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा. कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही.
बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस. कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या
पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात
आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही, कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात.
लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो या विचारातून. आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना तर त्याला करू देत. कारण की त्या गोष्टीतून तुला आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच.
आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ, ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो, त्याचे चांगले मिळतेच. पण त्यासाठी तुम्हाला आतापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे.
कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही, कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्या घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो, कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत, कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये
आयुष्यामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे. धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत, जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत. ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे, आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म. मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायला
द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही. हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो. पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे. कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस, तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझे आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी. या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो. आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील. पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस, माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. आणि नक्कीच स्वामी प्रत्येकाला ही शिकवण द्यायची की माणसाने आपल्या विचारांवरती लक्ष ठेवावा, माणसाने आपल्या दृष्टिकोनावर लक्ष ठेवा, माणसाने आपल्या विचारांवरती, आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवावा. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते. जर आपल्या मनात सकारात्मक, जर आपल्या मनात चांगले विचार, आशावादी विचार असतील तर कितीही अडचणी, कितीही टीका, अपयश किंवा वाईट परिस्थिती आली तरी ती आपल्याला पूर्णपणे तोडू शकत नाही. जसं एखाद्या मजबूत झाडाला वारा हलवू शकतो पण उपटू शकत नाही, तसंच सकारात्मक विचार आपल्याला गंभीर ठेवतात. उलट जर मनात सतत नकारात्मक विचार, भीती, शंका, राग, द्वेष, निराशा भरलेली असतील तर बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते आणि आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहे. एक उदाहरण तुला सांगतो, एका स्वामी भक्तांचे उदाहरण तुला सांगतो. दोन व्यक्तींना सारखीच अडचण आली. पहिली व्यक्ती म्हणते ही अडचण आहे पण मी मार्ग नक्कीच काढेन. दुसरी व्यक्ती म्हणते माझं काहीच होणार नाही, माझं काही होणार नाही. पहिली व्यक्ती प्रयत्न करत राहते आणि शेवटी यशस्वी होते. दुसरी व्यक्ती प्रयत्नच करत नाही म्हणून ती तिथेच अडकून राहते. म्हणजे विचारच आपले भविष्य घडवतात.
यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवण तर मिळतेच ना. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत. सकारात्मक विचार हे आपले खरे संरक्षण आहे आणि नकारात्मक विचार हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनात आशा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा ठेवला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट आल्यावरती आपल्याला समजतो आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाहीये. आज जर तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत कोणी नसेल तर हताश होऊ नकोस, तर निराश होऊ नकोस. कारण की आज ज्यांनी वाईट वेळेमध्ये साथ सोडलेली आहे नक्कीच त्यांना त्यांच्या कर्मांची फळं तर मिळतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून कपटी लोक आणि तुझ्यासोबत तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला कुठे ना कुठेतरी कपट करून, तुझ्यासोबत कुठे ना कुठेतरी वाईट करून जी पळून जाणार होती ती आधीच निघून गेली. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या हितासाठी, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भवितव्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे ही तुझी गरज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे आणि स्वीकार करून त्या गोष्टी नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे तुझे कार्य आहे, हे तुझे कर्म आहे. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाही, आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामे नाहीत, तर आपल्याला रोजच्या वागण्या बोलण्यातूनही कर्म घडत असते. आपण कोणाशी प्रेमाने, आदराने वागलो तर त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर आपण कोणाला दुखावलं, त्रास दिलं किंवा अन्याय केला तर त्यातून त्या व्यक्तीचा तळतळाट, मनातून निघालेली वेदना आणि शापासारखी भावना निर्माण होते. या दोन्ही गोष्टी कधीही वाया जात नाहीत. चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचे फळ हे आयुष्यात परत येतच येतं. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वाद आपल्याला पुढे कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. पण जर एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, त्याचा अपमान केला तर त्यातून निर्माण झालेली वेदना आपल्याला भविष्यात अडचणींच्या रूपाने भोगावी लागते. आपण प्रत्येक कृती करण्याआधी विचार करावा, कारण शब्द आणि वागणूक यांचा परिणाम खोलवर होत असतो. चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा, इतरांना मदत करा, कारण शेवटी आपले कर्मच आपले भाग्य घडवते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कर्मांना खूप महत्वाचे मान. या जीवनामध्ये कोणी तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी साथ सोडेल, कोणी तुझ्या सोबत उभा राहील, कोणी तुझ्या सोबत उभा नाही. या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस, कारण की ज्या लोकांना जायचं आहे ते जातीलच, ज्या लोकांना राहायचं आहे ते राहतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस. आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपण मनात जे विचार ठेवतो तेच पुढे शब्दाच्या रूपाने बाहेर येतात. आपण कसे बोलतो यावरून आपली वृत्ती दिसते, ते शब्दच पुढे आपल्या कृतीमध्ये बदलतात. आपण वारंवार ज्या प्रकारची कृती करतो त्या आपल्या सवयी बनतात. सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी आपल्या चारित्र्याचे आपले भविष्य ठरते. आपल्या चारित्र्यानेच आपले भविष्य ठरते. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात विचारांपासून होते आणि स्वामी समर्थांचे तेच अनमोल विचार, स्वामी समर्थांचे तेच जीवन बदलणारे विचार तू आता ऐकत आहेस. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात मी प्रामाणिक राहीन असा विचार असेल तर तो प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक कृती करतो आणि हळूहळू प्रामाणिकपणा त्याच्या स्वभावाचा भाग बनतो. त्यातून त्याचे चांगले चारित्र्य तयार होते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. या उलट जर मनात नकारात्मक किंवा स्वार्थी विचार असतील तर शब्द आणि कृतीही तशाच होतात आणि त्यामुळे चारित्र्यही तसेच बनते. नक्कीच आपलं चारित्र्य आणि आपलं स्वार्थ आणि परोपकार, जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते कदाचित थोड्या काळासाठी पुढे जातील, पण त्यांची प्रगती टिकून राहत नाही. कारण समाजात एकट्याने कोणीही मोठे होत नाही. पण जी लोक इतरांचा विचार करतात, सहकार्य करतात, मदत करतात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याची प्रगती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. चांगले भविष्य हवे असेल तर चांगले विचार करा. बोलण्यापूर्वी आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. चांगल्या सवयी आणि चांगले चारित्र्य तयार करण्यासाठी नक्कीच भर द्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा विचार करा. थोडक्यात आपले विचारच आपले भाग्य घडवतात. म्हणून सकारात्मक, प्रामाणिक आणि इतरांच्या भल्याचे विचार करणारे बना. कारण खरे यश तेच असते जे स्वतः सोबत इतरांनाही आनंद देते.
मिळते, कारण खरे यश तेच असते जे स्वतः सोबत इतरांनाही आनंद देते. आज तुझ्या आयुष्यातला दीर्घकाळ निघून गेलेला आहे. आज तुझ्या आयुष्यातला बराच वेळ निघून गेलेला आहे या गोष्टी समजण्यात, की आज माझ्यासोबत कोण आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये काय आहे. पण या गोष्टी कधीच समजून घेऊ नकोस. आज जे काही मिळतंय त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुला हव्या आहेत. विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकून बघ. अतिशय हे सुंदर विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघा. ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत, कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे. जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. मी
मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील. प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके, तुम्हाला स्वतःला कळत